शिवराज मोहोळ हा जिंकलेला आहे। मात्र नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे कृपया विनंती आपण आपली बाईट मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची आहे। आपण आपली बाईट मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची आहे। तिथं गडबड कृपया करू नका, आपण गर्दी आपली करू बाईट नका। मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची आहे। पंचांनी घेतलेला निर्णय, पंचांचा कृपया निर्णय आपण अंतिम आहे। आपली बाईट मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची आहे। पोलिसांनी त्वरित धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र अजून देखील तिथे गोंधळाचं वातावरण आहे। महाराष्ट्र केसरी पंचांनी स्पर्धेचा आज घेतलेला निर्णय अंतिम आहे। दिवस होता, अंतिम सामना होता आणि या स्पर्धेला गालबोट पंचांनी लागले। घेतलेला निर्णय आहे। कृपया पंचांचा निर्णय चुकीचा आहे असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे। पराभवानंतर शिवराज राक्षेनं पंचाला लात मारली। 67व्या महाराष्ट्र केसरीची अंतिम सामन्यात कसा गोंधळ झाला आपण पाहतोय। विशाल बनकर सोलापूर शिवराज राक्षेच्या पराभवानंतर गोंधळ झालेला आहे। तिसरा पुकार शिवराज राक्षे हा नांदेडचा आहे, डबल महाराष्ट्र केसरी आहे। प्रशासन पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यानं त्याचा पराभव केला। मात्र हा पराभव आपल्याला मान्य नाही, पंचांनी चुकीचा निर्णय दिला असं शिवराज राक्षेचं म्हणणं होतं आणि याच संतापातून त्यानं पंचाला लात मारली आणि तिथं गडबड शिवीगाळ देखील झाल्याचा प्रकार समोर आला। पंचांनी घेतलेला निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम आहे। अहिल्यानगर मधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलेला आहे। गेल्या 5 दिवसांपासून ही स्पर्धा सुरू होते। बनकर सोलापूर आज अंतिम सामना होता। मॅट आणि माती या दोन्ही प्रकारात अंतिम सामने आज होते। मात्र मॅट मध्ये जी स्पर्धा झाली त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ जो पुण्याचा मल्ल आहे तो जिंकला। निकाल दिला मात्र जातो। शिवराज राक्षे यांनी पंचांनी चुकीचा निर्णय दिला विशाल असं शिवराज राक्षेने आक्षेप घेत पंचांची हुज्जत घातली आणि लात मारल्याचा आरोप होता। पोलीस प्रशासन डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने हा सगळा गोंधळ घातलेला आहे। आरेरावी केली, पंचांची हुज्जत घातली, लात मारली आणि त्यावरून हा सगळा गोंधळ झालेला आहे। तिथं गडबड करू नका, गर्दी करू नका। कोडगे गोंदी पंचांनी घेतलेला निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम आहे। पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे संतापला। पंचांनी घेतलेला पंचांनी निर्णय चुकीचा निर्णय दिला असा आरोप केला सोलापूर आणि पंचाला लात देखील मारली। घेतलेला निर्णय आहे। कृपया शिवराज राक्षेच्या सहकार्य करावे। पराभवानंतर हा सगळा प्रकार घडलेला, गोंधळ झालेला आहे। पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे। विशाल बनकर सोलापूर गैरहजर। पंचांकडून आमच्यावर अन्याय झाला असं राक्षस माझी पाठ प्रशासन टेकलीच नाही, विशाल असं बनकर शिवराज राक्षेचं सोलापूर म्हणणं. गैरहजर। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर आपण बघतो की गैरहजर। पंचांचा निर्णय चुकीचा आहे, माझी पाठ टेकलीच नव्हती असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे। पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळकडून मॅटवरच्या स्पर्धेमध्ये आपला पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षे संतापला आणि त्याने आपला राग व्यक्त केला आणि पंचाला लात देखील मारली। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। 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 पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर।
पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर.